हेलो स्टूडेंट्स, आप सभी को मेरा प्रणाम। प्रोफेसर की क्लास में आप सभी का स्वागत है। स्टूडेंट्स, आज सेकेंड पीयूसी छात्रों के लिए उपसर्ग व्याकरण का भाग लेकर आपके सामने हाजिर हो चुका हूँ। लास्ट ईयर यानी गत वर्ष उपसर्ग या ग्रामर का पार्ट यानी व्याकरण का भाग निकाल दिए थे। इस साल 2025 के लिए उपसर्ग और प्रत्यय दोनों भाग भी क्या रखे हैं, यानी प्रीफिक्स एंड सफिक्स इंग्लिश में कहते हैं। और आज आपको उपसर्ग के बारे में समझाऊंगा। तो 2 मार्क्स के लिए 2 वर्ड क्या देंगे, प्रीफिक्स वर्ड्स, और दोनों वर्ड्स को किस तरह से लिखना चाहिए वो आपको आज समझाऊंगा। स्टूडेंट्स, जो भी मेरे चैनल पर नए हैं, अभी तक अगर सब्सक्राइब नहीं कर लिया है तो सब्सक्राइब कर लीजिए, बेल आइकन की घंटी दबाइए और सारी नोटिफिकेशन पहले आपको क्या पहुंच जाएगी, वीडियो आपको देखने के लिए मिलेगा। आइए स्टूडेंट्स, आज आपको इस विषय पर क्या थोड़ी सी जानकारी क्या दूंगा। ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ಯಾರೆಲ್ಲ ಹೊಸಬರಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲಿ ತನಕ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ. ಇವತ್ತು ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿ ಹಿಂದಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವ್ಯಾಕರಣದ ಒಂದು ಭಾಗ ತಗೊಂಡು ನಿಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ ಈ ಗ್ರಾಮರ್ ಪಾರ್ಟು ತೆಗೆದಾಕಿದ್ರು, ಈ ವರ್ಷ ಮತ್ತೆ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ 2 ವರ್ಡ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್ಸು. ಆಮೇಲೆ ಅದು ನಾವು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್ಸ್ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಿ ಒಂದು ಹೊಸ ವರ್ಡ್ಗೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು, ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಅದು ಆನ್ಸರು ಬರೀಬೇಕು. ಸೊ एग्जामಲ್ಲಿ ಯಾವ ಥರ ಕ್ವಶನ್ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ, निम्नलिखित शब्दों के साथ उपसर्ग जोड़कर नए शब्दों का निर्माण कीजिए. ಇದು 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ ಕ್ವಶನ್ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಇದು ಹೇಗೆ ಬರಿಬೇಕಂತ ನಾನು ವರ್ಡ್ಸ್ ಎಲ್ಲ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಆ ತೋರಿಸ್ಬಿಟ್ಟ ಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಒಂದು ಐಡಿಯಾ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್, ದಿಸ್ ಇಯರ್ ಆಲ್ರೆಡಿ ದೇ ಹ್ಯಾವ್ ಆ್ಯಡೆಡ್ 2 grammar parts. First part is prefix, then second one suffix. And already you know these 2 grammar parts because in English also वहाँ पर भी क्या रखे हुए हैं और वहाँ पर भी आप लोग इन 2 ग्रामर भाग को जानते हैं. And here also they have given in a public exam or midterm exam they will give 2 root words. Before those words we add some prefix letters and words. We make a new word. एक नए शब्दों का क्या निर्माण करना, दैट इज उपसर्ग. सो 2 मार्क्स के लिए क्या 2 वर्ड क्या देंगे, वो किस तरह से लिखना चाहिए आपको समझाऊंगा. तो आइए स्टूडेंट्स, आपको कुछ वर्ड्स क्या दिखाऊंगा. ये भी क्या 2 मार्क्स के लिए क्या ये क्वेश्चन है. और नेक्स्ट वीडियो, कल के वीडियो में क्या प्रत्यय सफिक्स के बारे में आपको समझाऊंगा, क्योंकि थोड़ा थोड़ा क्या आपको समझाते चला जाऊंगा. और ग्रामर बहुत ही क्या इंपॉर्टेंट है, आप लोग सुन लीजिए. स्टूडेंट्स, नेक्स्ट वीक से जो डिग्री के स्टूडेंट है, बीकॉम के स्टूडेंट क्यों हो, बीसीए के क्यों हो, बीएससी के क्यों हो और बीबीए के स्टूडेंट क्यों हो, उन सारे स्टूडेंट के लिए उनका जो सिलेबस है वो सिलेबस पर वीडियो बनाकर अपलोड करने का काम करूंगा. नेक्स्ट वीक से आप लोग प्रतीक्षा करिए. जो भी बेंगलुरु यूनिवर्सिटी के, नॉर्थ यूनिवर्सिटी के स्टूडेंट है, उन सारे स्टूडेंट के लिए, छात्रों के लिए वीडियो बनाकर अपलोड करूंगा. सो स्टूडेंट्स वेट करिए. यारेಲ್ಲ ಬೆಂಗಳೂರು ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ, ಬೆಂಗಳೂರು ನಾರ್ತ್ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಇದ್ದೀರಾ, ಸ್ವಲ್ಪ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಯಾರೋ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಆನ್ಸರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ಮೆಸೇಜ್ ಕಳಿಸಿದ್ದೀನಿ, सून मार्तीन अंतेली. सो डिग्री के स्टूडेंट के लिए भी क्या वीडियो बनाऊंगा. तो स्टूडेंट्स आइए, आज उपसर्ग क्या आपको उपसर्ग के वर्ड्स दिखाऊंगा, किस तरह से एग्जाम में क्या लिखना चाहिए. आइए आपको दिखाकर समझाऊंगा. ये स्टूडेंट्स, ಇದು ಉಪಸರ್ಗ ಪಾರ್ಟ್ ಇದೆ. ಇದರ ಮೇಲೆ 2 ವರ್ಡ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ ಸಲುವಾಗಿ. ಸೊ ಉಪಸರ್ಗ ಇನ್ ಇಂಗ್ಲೀಷು ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್. ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ರೂಟ್ ವರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಇನ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಆರ್ ಮಿಡ್ ಟರ್ಮ್ ಎಕ್ಸಾಮ್ ದೇ ವಿಲ್ ಗಿವ್ ರೂಟ್ ವರ್ಡ್. ಬಿಫೋರ್ ದಟ್ ರೂಟ್ ವರ್ಡ್ ವಿ ಆ್ಯಡ್ ಸಮ್ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್ಸ್ ಆರ್ ಸಮ್ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ಲೆಟರ್ಸ್. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಮೆಥಡ್.
सो उसे क्या इस तरह से लिखना चाहिए. सो आपको अब दिखाऊंगा. ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಇದು ಅತಿ ಏನಿದೆ ಇದು ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್ ಇದೆ. ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂದರೆ ರೂಟ್ ವರ್ಡ್ ಇದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ಅಧಿಕ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಇದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಅತ್ಯಧಿಕ್. अधिक अति प्लस अधिक इज इक्वल टू अत्यधिक. ಇಲ್ಲಿ ಆಚಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅತಿ ಅತ್ಯಾಚಾರ. ಅತಿ प्लस आचार अत्याचार. ओकेना. देन अति प्लस रिक्त अतिरिक्त. रिक्त ಏನಿದೆ ಇದು ಮೂಲ ವರ್ಡ್ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಅತಿ ಆಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅತಿ ವರ್ಡ್ ಈಸ್ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್. ಅತಿ ವರ್ಡ್ ಈಸ್ ಅದಿ ವರ್ಡ್ ಈಸ್ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್. ಸೊ ಇದು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು. ದೆನ್ ಕ್ರಮಣ. ಈ ಕ್ರಮಣ ಅಂತ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ನಾವು ಅತಿ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಅತಿಕ್ರಮಣ ಅತಿಕ್ರಮಣ. अधिक अत्यधिक. अति उत्तम अत्युत्तम. अधि ऊपर या श्रेष्ठ ಅಂತ ಅರ್ಥ. कार अधिकार. ಇದು ಕಾರ್ ನಮ್ಮ ರೂಟ್ ವರ್ಡ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ. ಇದು ಅದಿ ನಾವು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು. अधिनायक. अधि प्लस करण अधिकरण. अधि प्लस शुल्क अधिशुल्क. अधि प्लस पति अधिपति. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅನು. ಜಸ್ಟ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಈ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಇದು ಮಾತ್ರ ನೆನ್ಪಿಡ್ಬೇಕು. ಅತಿ ಅದಿ ಅನು. ಅನು ಪ್ಲಸ್ ಭವ್ ಅನುಭವ್. ಅನುಭೂತಿ. ಅನು ಪ್ಲಸ್ ಭೂತಿ ಅನುಭೂತಿ. ಅನು ಪ್ಲಸ್ ಕರಣ್ ಈಜ್ಕಲ್ ಟು ಅನುಕರಣ್. ಅನು ಪ್ಲಸ್ ಶಾಸನ್ ಅನುಶಾಸನ್. ನಮಗೆ ಎಕ್ಸಾಮಲ್ಲಿ ಈ ವರ್ಡ್ಸು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ. ನಾವು ಇದು ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು. ಅನುವಾದ अनुरूप अनुज. अनु प्लस राग अनुराग. अनु प्लस चर अनुचर. अप अप ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ. ಇದು ಅಪ ಕೂಡ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್. ಅಪಯಶ್ ಅಪಮಾನ್. ಮಾನ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅಪಮಾನ್ ಬರಿಬೇಕು. ವ್ಯಯ ಅಪವ್ಯಯ. ಅಪಹರಣ ಹರಣ ಅಂದರೆ ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್. ಹರಣ ಕೊಟ್ಟರೆ ಅಪಹರಣ್ ಹರಣ್ ನಾಶ ಮಾಡೋದು. ಅಪಶಕುನ್ ಅಪಸ್ವರ್. अपकीर्ति कीर्ति ಕೊಟ್ಟರೆ ಅಪಗೆ ಅಂತ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕು. ವಾದ अपवाद. ಸೊ इस तरह से क्या ನೀವು ಯಾವ ವರ್ಡ್ಸ್ ನೆನ್ಪಿಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅತಿ ಅನು ಅದಿ ದೆನ್ ಅಪ. ದೀಸ್ 4 ವರ್ಡ್ಸ್ ಆರು ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್ಸ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಅಭಿ. ಅಭಿ ಅಂದರೆ ಸಾಮ್ನೆ ಅವ್ರು. ಅಭಿನವ್ ಅಭಿನಯ. ಅಭಿಮುಖ್ ಅಭಿಮಾನ್. ಮಾನ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅಭಿಮಾನ್. ಜ್ಞಾನ್ ಅಭಿವ್ಯಾನ್ ಅಭಿಜ್ಞಾನ್. ಶಾಪ್ ಕೊಟ್ಟರೆ ಅಭಿಶಾಪ್. ಯೋಗ ಅಭಿಯೋಗ್. ಅವ ಇದು ಅಭಿ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡು. ಆಮೇಲೆ ಅವ ಅವಗುಣ್ ಅವಜ್ಞ ಅವಶೇಷ್. ಆ ಆಕ್ರಮಣ್ ಆಜೀವನ್ ಆಜನ್ಮ ಆಮರಣ್ ಆಗಮನ್ ಆದಾನ್. ಮತ್ತು ಉತ್ 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 ಪ್ಲಸ್ ಗಮ್ ಉದ್ಗಮ್ ಉದ್ಘಾಟನ್. उत्तम उत्कर्ष. उप उपवन उपग्रह उपस्थिति उपमंत्री उपसंहार उपनाम. नाम ಕೊಟ್ಟರೆ ಉಪನಾಮ ಬರಿಬೇಕು. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬದ್ನಾಮ ಕೂಡ ಬರಿಬೋದು. ಉಪನಗರ್. ದೆನ್ ದು ರು ದು ದುರ ನೀಸ ನೀರ. ಇಷ್ಟು. ದುಸ್ಸಾಹಸ್ ದುಷ್ಕರ್. ಇದು ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್ಸು ತುಂಬ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಆಮೇಲೆ ದುರ್ಲಭ್ ದುರ್ಗತಿ ನಿಸ್ಸಂದೇಹ ನಿರ್ಜನ್. ನಿರ್ಜನ್ ಅಂದರೆ ಯಾರು ಇರಲಾರ ಅಂಥ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ. ನಿರ್ಗುಣ್ ನಿಸ್ತೇಜ್ ನಿಯುಕ್ತ್ ನಿಬಂಧ ನಿರೋಧ್ ನಿವಾಸ್ ನಿರೂಪಣ್. ಪರ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ವರ್ಡ್. पराजय पराभव पराक्रम पराधीन पराभूत. परिचालक परिपूर्ण परिकल्पना. ಇದು ಒಂದೇ ಒಂದು ಲೆಟರ್ ಪ. ಪ್ರಬಲ ಪ್ರತಾಪ್ ಪ್ರಳಯ ಪ್ರಗತಿ ಪ್ರಭಾವ. ಆಮೇಲೆ ಪ್ರತಿಧ್ವನಿ प्रतिकूल प्रतिदिन प्रतिनिधि प्रतिहिंसा. वियोग विवाद विदेश विभाग विख्यात. These are prefix words. संबोधन संगीत
संकल्प, संतोष, सम्मेलन। सु ಕೂಡ ಪ್ರಿಫಿಕ್ಸ್ ಲೆಟರ್. ಸೂಜನ್ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಜನರು. ಸುಜನ್ ಸುಪುತ್ರ ಒಳ್ಳೆ ಪುತ್ರ. ಸುದೂರ್ ಸುಕರ್ಮ್ ಸುಲಭ. ಅಜ್ಞಾನ असुंदर, अधर्म, अकाल, असाध्य, कुकर्म, कुकृत्य, कुख्यात, कुमति, कुरूप, सत, सदाचार, सत्पुरुष, सत्संग, सत्कर्म, सद्वान, पुनः फिर, पुनर्निर्माण, पुनर्जन्म, पुनर्विवाह, पुनर्कथन, बहिष्कार, बहिर्मुखी, बहिरागमन. Then this side, अंधपतन, अधोपतन, अधोगति, अधोस्थल, अंतर यानी अंदर, अंतःपुर, अंतःकरण, अंतर्देशी, अंतरात्मा, अंतर्जातीय, स्वचालित, स्वयंवर, स्वावलंबन, स्वराज्य, स्वयंसेवक, पुरातन, पुरातत्व, पुराव्रत, चिरंजीवी, चिरकाल, चिरायु, चिरपरिचित, साथ, सहपाठी, सहमति, सहोदर, सहयोग, समकोण, समकालीन. देन अनहोनी, अनपढ़, अछूत, अनमोल. अचेत, अनजान. 39, 59, अवगत, अवगुण. कपूत है ना बुरा सन, बुरा बेटा. कुचाल, नीडर. परदादा, परपोता. अधजला, अधमरा, अधपका. दुबाला, दुलारा, दोसाध्य. बिन ब्याह, बिन खाए, बिन मांग, पूरा. भरपूर, बरमार, बरसक, बरपेट. चार, चौपाई, चौराहा, चौकन्ना, चौमास. इस तरह से स्टूडेंट आपको क्या पूरे वर्ड्स को क्या याद रखना है. तो और एक यहाँ पर आप इन वर्ड्स को क्या देखते चले जाइए. दुमुखी, दौलत, बदौलत, बगैर, बाकायदा, बाअदब, बावजूद, बिना, बेरहम, बेगुनाह, बेसमझ, बेघर, बेअदब, बेवकूफ़, पूरा, बुरा, बदमाश, बदतमीज, बदकिस्मत, बदबू, बदचलन, खुश दिल, खुश नसीब, खुशहाल, खुशबू, खुश मिजाज, नालायक, नाराज, नाचीज, नाउम्मीद, नाकारा, गैर हाजिर, गैर कानूनी, गैर जरूरी, गैर जिम्मेदारी, गैर सरकारी. धन्ना, लापता, लावारिस, लापरवाह, लाजवाब, लाइलाज, हमराज, हमदर्द, हमशक्ल, हमराहा, हम पतन, हर हाल, हर तरफ, हर घड़ी, हर एक, हर वक्त, कम वक्त, कम समझ, कम उम्र, कमजोर, कम अकल, दरख्वास्त, दरअसल, दरगुजर, दरमियान, दरकरार, सरपंच, सरताज, दुष्कर, दुष्प्राप्य, दुश्चरित्र, दुश्चिंता. स्टूडेंट्स इस तरह से क्या टोटल कितने वर्ड्स यहाँ पर दिए हैं 242. सो इन 242 में से केवल एग्जाम में क्या 2 पूछेंगे. तो आप इन वर्ड्स को क्या निरंतर क्या देखते रहिए किस तरह से लिखना है. तो आप पहले जो वर्ड है ना वो वर्ड क्या प्रीफिक्स वर्ड है और हमें एग्जाम में क्या ये रूट वर्ड क्या देंगे. यहाँ पर
राज देंगे, हमें ना लिख कर ना ऐड करना, ना प्लस राज यानी इस वर्ड के बिफोर यानी इस वर्ड के पहले ना लिखना और आंसर क्या है नाराज। ओके ना। खुश मिजाज, खुश क्या है ये प्रीफिक्स वर्ड है और मिजाज क्या है रूट वर्ड है। खुश और बू, यहाँ पर खुश क्या है प्रीफिक्स वर्ड है, बू यानी रूट वर्ड है खुशबू। इस तरह से हमारा आंसर ये आंसर्स आ जाते हैं। यहाँ वीडियो यहीं पर समाप्त करूंगा स्टूडेंट। नेक्स्ट वीडियो में प्रत्यय क्या आपको समझाऊंगा, ये सफिक्स क्या आपको समझाऊंगा। थैंक यू स्टूडेंट्स। जय हिंद, जय कर्नाटका, वंदे मातरम।